ओके, स्विच ऑन युअर व्हिडिओज. नाहीतर अजून किती थांबायचं? येस वर्षा, गुड इव्हनिंग. ठीक आहे, चालू करूया आपण. व्हिडिओज ऑन करा. उद्या तुमचा शक्तिपात आहे, तेव्हा पण असे बसलात तर चालणार नाही. येऊन सुद्धा फायदा होणार नाही. सांगणार. आजचा टॉपिक काय आहे? चक्रा. चक्रा सिस्टम, त्यांचा आपल्या लाईफचे काय घेणं देणं आहे, का ते स्टडी करायचे, त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे, ते आज आपण बघणार आहोत. गॉट इट? त्याआधी काय चाललंय? प्रश्न चेंज झाला, कसे आहेत विचारलं नाही आज मी. काय चाललंय? येस, बोला. कोण सांगेल काय चाललंय? रुपाली भालेराव, बोला. हम्म. काही नाही चाललंय, बसलेच सगळे जागी. खाऊन पिऊन झाले, आता झोपायच्या तयारीमध्ये आहोत. बोला, तुम्हाला काय बोलायचं? हो. काय चाललंय काय आयुष्यामध्ये आपल्या? हा प्रश्न आहे. प्रश्नाचा अर्थ कळला? काय चालू आहे? येतोय, 9चा लेक्चर आहे, बघायचं म्हणून बघतोय, त्याच्यानंतर तर झोपायचं आहेच. फ्री मध्ये तर आहे, काय जातंय बघायला आपलं? बरोबर आहे. हे चाललंय. नाहीतर बसून अर्थ नाही. आताच्या आता जे असे आहेत या मेंटॅलिटीचे, तर जाऊ शकतात. आता माझा कोच जागा होतो जर असं कोणी उत्तर नाही दिलं तर. हम्म. काय चाललंय आतापर्यंत आयुष्यात? या कितवा दिवस आहे आज? 5th डे. काहीच फरक पडलेला नाहीये आपल्या. हम्म. पडलाय. तर मग ते सांगा, काय चाललंय आयुष्यात? हम्म. कोणाला असं वाटतंय निगेटिव्हिटी कमी झालीय? कोणाला हलकं वाटतंय? कोणाला रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय? झाली मान तरी हलवा. झाली झाली थोडा आपल्याला त्रास होतोय. हा. एवढे आपण काय झालो आहोत, रिजिड झालो आहोत. एवढूस करायला पण आपल्याला ऊर्जा द्यावी लागते, कोणीतरी पुश करावं लागतंय. किती अजून आयुष्यात तिथेच पडणार आहोत? हो. साधं हो बोलायला, मान हलवायला, हात हे करायला आपल्याला कोणतरी सांगावं लागतंय 4 वेळा, तेव्हा आपण हलतोय. हो की नाही? तरी पण ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही टिकला आहात, ती सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. काही काहींना तेवढं सुद्धा जमत नाही. आताची परिस्थिती आहे. किंवा जमलं तरी 10 ठिकाणी लेखी लेव्हल 1 करणार आम्ही. कारण आम्ही चाचपडतच बसलो आयुष्यभर. आता देव समोर आला तरी त्या देवाला आपण चाचपडणार. तू खराच आहेस ना? आपण कशी ओळखणार? त्याच्यासाठी आपल्यामध्ये जागृती आली पाहिजे तर ओळखू. हो की नाही? या ग्रुपमध्ये पण खूप जण असतील ज्यांनी लेव्हल 1 ऑलरेडी कुठेतरी 2-3 वेळा करून आलेले असतील आणि परत लेव्हल 1 आम्ही करणार. एनर्जी तीच आहे, एनर्जी चेंज होणार नाहीये. त्यामुळे एनर्जीला तुम्ही चाचपडत असाल तर आधी तुमच्यामध्ये ती ऍक्टिव्हेट होणं आणि जागृत होणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही तिला ओळखाल बरोबर आहे की चुकीची आहे. हो की नाही? कळतंय? हो. तर लाईफ मध्ये चेंजेस यायला सुरू झाले आहेत की नाही? हा बेसिक प्रश्न आहे. सुरू झालेत? हो ओके, हो हो येस, व्हेरी गुड. ठीक आहे. आता आजचा टॉपिक काय आहे? चक्रा सिस्टम. चक्र. काल आपण काय बघितलं? ऑरा बघितला. आणि ते बघत असताना आपण विचार केला, म्हणजे जे काही सांगितलं होतं त्याच्यामध्ये काय होतं, ऑराचे लेयर्स असतात. काय असतात? ऑराचे पण लेयर्स असतात. एक वलय 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 असतात. ओके. तर त्यातला प्रत्येक जो लेयर आहे कशाचा? ऑराचा, तो रिस्पेक्टिव्हली आपले जे 7 मेजर चक्र आहेत, प्रमुख 7 चक्र आहेत, त्यांच्याशी कनेक्टेड असतात. ओके. त्यामुळे जर आपण काल बघितलं ऑरा लेवलवरती काही निगेटिव्हिटी एंटर झाली तर ते कुठे आपल्याला अफेक्ट करणार? आपल्या चक्रा सिस्टम वरती. तर हे 7 प्रमुख चक्र जे कोणते आहेत त्याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत, त्यांना टच करणार. त्याच्या व्यतिरिक्त छोटे छोटे खूप सारे, म्हणजे लिटरली खूप
एनर्जी सेंटर्स किंवा छोटे चक्र आपल्या पूर्ण बॉडीमध्ये आहेत. काही बॉडीच्या बाहेर सुद्धा आहेत, बॉडीच्या खालच्या साईडला सुद्धा आहेत. त्यांना आज आपण टच करणार नाहीये. आपण आज फक्त जे मेजर 7 चक्र आहेत, जे सगळेजण ऐकून आहेत, त्यांच्याबद्दल आज विचार करणार. हं? कारण की तेच मुख्य आहेत. त्यांना जर एकदा आपण हील केलं, त्यांना जर अलाइन केलं, तर बाकीचे सगळे जे एनर्जी सेंटर्स आहेत ते सुद्धा अलाइन होतील किंवा ते सुद्धा ऍक्टिव्हेट होणार. ही सगळे इंटरलिंक्ड आहेत, चेन सिस्टम आहे. कळतंय? जर मी मेजर 7 चक्रासला अलाइन किंवा हील करत असेल, तर माझे जे छोटे छोटे चक्र आहेत त्यांच्यापर्यंत ती ऊर्जा सुरळीत पोहोचणार आहे. तिकडे ऊर्जा सुरळीत पोहोचली तर ज्या 72,000 नाड्या आहेत त्यांच्यामधली कामं नीट होणार आहेत. तिकडे कामं नीट झाली नाड्यांमध्ये, तर मग तुमचं न्यूरोलॉजिकल सिस्टीम, बायोकेमिस्ट्री, हॉर्मोन्स, सेल्युलर सिस्टीम हे काय होणार आहे, चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. म्हणजेच काय आपण करणार आहोत, इनडायरेक्टली पूर्ण बॉडीची हिलिंग करणार, पण पकडणार कोणाला, 7 चक्रासला. कळते? कारण की ते मूळ आहेत. तिकडे एकदा हिलिंग केली तर बाहेरच्या साईडला तुम्हाला इफेक्ट दिसणारच आहे. आतापर्यंत आपण वरून वरून केलं ना सगळं हिलिंग, त्यामुळे ते टेम्पररी राहतं किंवा सरफेस एरियावरती राहते, आतमध्ये जात नाही. रेकीमध्ये उलटं काम केलं जातं, आतून बाहेर येतो. कळतंय? म्हणून आपण बोलतो तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येणार नाही, कारण की बेसिक लेवल पासून, आतून मुळापासून ते लेअर वाईज काम केलं जात आहे. त्यातलाच एक प्रकार ते म्हणजे चक्रा बॅलन्सिंग किंवा चक्रा हिलिंग, जी आज आपण बघणार आहोत. इथपर्यंत कळ की का आज बघणं, काय त्याचं एवढं मोठं, एक पूर्ण सेशन चक्राला दिलेलं आहे म्हणजे काहीतरी महत्वाचं आहे, हो की नाही? तर आपले चक्र नावाने सगळ्यांना माहिती आहेत कोणते कोणते चक्र आहेत. सुरू कुठून होतात माहिती. चक्र? हा, व्हेरी गुड. पहिलं चक्र, मूलाधार चक्र. व्हेरी गुड. आपल्याला खालून वर जायचंय. हा, ऊर्ध्वगती प्राण जातो. जेव्हाही हिलिंग करायची असेल, खालच्या चक्रापासून वरच्या चक्रापर्यंत करायचे असेल. सो स्टडी करताना आपण खालचं चक्र, खालचा जो बेस, आता मी तुम्हाला आधी फोटो दाखवून घेते ना, तर ज्यांना माहित नाहीये ते कन्फ्युज होणार. ही इमेज दिसते सगळ्यांना? अशा पद्धतीने हे काय आहे, ऑराचे लेयर्स आहेत. ऑराचे लेयर्स कसे असतील, आपल्या बॉडी, त्याला बॉडीज बोलतात. पहिली असणार मूलाधार चक्राशी कनेक्टेड, ती असेल आपली फिजिकल बॉडी. नंतर येते एथरिक बॉडी, ऍस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी, कॉझल बॉडी, सुप्राकॉझल बॉडी आणि त्याच्यानंतर निर्वाणा येते. किंवा सुप्राकॉझलला सुद्धा काही लोक निर्वाणा बॉडी म्हणून घोषित करतात. कळलं? मराठीमध्ये करायचं झालं, आपल्या संस्कृतीमध्ये करायचं झालं तर पंचकोश बोलतो आपण, बरोबर? अवस्था पण आपल्या आहेत, अवस्था आहे, त्याच्यानंतर पंचकोश आहेत, 5 एलिमेंट्स आहेत. ह्या सगळ्यांना काय बोलतात, किंवा इंग्लिशमध्ये बघायला गेलं या चक्रांची रिलेटेड तर काय येणार, त्याला बॉडीज बोलतात. आणि मराठीमध्ये आपल्या याच्यामध्ये आपण त्याला पंचकोश बोलतो. अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, हे जे आहे ना मनोमय कोश, ते सगळे कोश. हे आपण काल बघितलं आहे चक्र, ऑरा क्लेन्झिंग वगैरे. तर जो बेस लेवलला आहे, फर्स्ट चक्र कोणता आहे, मूलाधार चक्र. त्याचं आपण डीप मध्ये पुढे स्टडी करू. फर्स्ट काय आहे, हा मूलाधार चक्र. नंतर येणार नाभीच्या, मूलाधार चक्र कुठे स्थित असो, आपल्या जेनायटल ऑर्गनच्या पाठच्या साईडला किंवा आपल्या स्पायनल कॉर्डच्या एंडिंगला, माकड हाडाच्या खाली, तिकडे आहे आपला कोणता, रूट चक्र. नंतर येणार, येस, रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र. त्याच्यानंतर येणार सॅक्रल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान. नाभीच्या 3 किंवा 4 बोटं खाली. नाभीच्या 3 किंवा 4 बोटं वरती कोणता येणार, मणिपूर चक्र, सोलार प्लेक्सस. ओके. नंतर छातीच्या मध्यभागी येतो कोणता, हात चक्र, हार्ट चक्र. देन कम्स थ्रोटच्या सेंटरला, दॅट इज कोणता चक्र येणार आहे, विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. देन कम्स 2 भुवयांच्या मध्यभागी थोडासा वरती, आज्ञा चक्र. येस. त्याच्यानंतर येतं क्राउन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र. हे फक्त आता पोझिशनिंग बघून घ्या. पोझिशनिंग कळली सगळ्यांना? हे चक्र आपल्याला बघणं महत्वाचं का असतं, याच्या पाठी कारण काय आहे. आता मला सांगा, आतापर्यंत जे जे कोणती व्यक्ती आहेत या जगामध्ये, सगळ्याच्या सगळ्या व्यक्ती सारख्या आहेत का? नाही. नाही ना. नाही.
एकच मिनिट, मला दुसरी एक पीपीटी करू दे. तोपर्यंत मला सांगा, सगळ्या व्यक्ती एकसारख्या असतात का? नाही. हा. तर मग एकाच आई वडिलांची 2 मुलं असतील, ते सुद्धा एक सेम असायला पाहिजेत. आहेत का सेम? नाही. नाही. असं का होतं? काय वाटतं, असं का होत असेल? एकाच आई वडिलांची 2 मुलं वेगळी का असतात? जीन्स त्यांचे थोडेफार चेंज होणारच आहेत. प्रत्येकाचे जीन्स वेगळे असतात, मान्य आहे. दॅट इज बेसिक. आपण अंडरस्टँड करू शकतो. पण थोडं तरी सिमिलॅरिटी पाहिजे ना त्यांच्यामध्ये, का नाहीये? एकाच आई वडिलांची मुलं आहेत. असं का होतं? हे बघा, चक्र जे असतात, ह्याचं मेन रिझन आहे तुमचा कर्म, सबकॉन्शियस माइंड आणि काय? चक्रा सिस्टम. एनर्जी बॉडी. जी एनर्जी बॉडी कॉन्स्टंट नसते, जी एनर्जी बॉडी कॉन्स्टंट असते कोणत्या हिशोबात? प्रत्येक जन्मामध्ये तीच एनर्जी आपण कॅरी करत असतो. फक्त शरीर वेगळं होणार आहे, एक्सप्रेशन्स वेगळे होणार. त्यात डिपेंड्स की तुम्ही किती कर्म भोगायचे बाकी आहेत, किती कर्म बनवलेले आहेत आणि किती कर्म बॅकलॉग मध्ये आहेत. पण काही गोष्टी कॉन्स्टंटच येणार आहेत तुमच्या आयुष्यात. ते तुम्हाला पूर्ण रिपेअर करणं किंवा पूर्ण रिव्हर्ट करणं गरजेचं असतं. तर हे चक्र जे असतं, मेनली आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये सिच्युएटेड असतात आणि त्याची ओपनिंग पुढे आणि मागे दोन्ही साईडला असते. त्याचे कुठे सिच्युएटेड आहेत, कुठे ते प्रस्थापित आहेत हे कळलेलं आहे. कसे कसे आहेत, वरपासून खालपासून वरपर्यंत एव्हरीथिंग इज नोन. आता कसं असतं, कोर्स ऑफ टाइम मध्ये जन्मल्यापासून ते आतापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडतात, वेगवेगळी माणसं आपल्याला भेटतात, संध्या वेगळ्या असतात किंवा त्यांचं नॉलेज स्वतःचं वेगळं असतं, जागृती प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची असेल, त्याचा फिजिकल स्टेटस वेगळा. असं हे सगळं जो माया आहे किंवा जसा तो माणूस जगलेला आहे, हे सगळं प्लस त्याचा पाठचा जो बॅकलॉग आहे, ह्या सगळ्यांची मिळून काय होतं, काही काहींचे चक्र पूर्ण नॉर्मल पद्धतीने उमलतात. चक्र स्टार्टिंगला लहान असताना कळीच्या स्वरूपात असतात. ओके, ते हळूहळू उमलत जातात. कोर्स ऑफ टाइम मध्ये काहींचे पूर्ण नॉर्मल पद्धतीने उमलतील, काहींचे उमलणारच नाहीत म्हणजे ब्लॉक्ड असणार, काहींचे थोडेसे उमलतील म्हणजे ऍक्टिव्ह असतील, इनॅक्टिव्ह असतील किंवा इम्बॅलन्स असतील, किंवा जास्तच ओपन झाले असेल तर हायपर ऍक्टिव्ह असतील, नाहीतर हायपो ऍक्टिव्ह असतात. त्याच्या अकॉर्डिंगली व्यक्तीचं व्यक्तिमत्व चेंज होणार आहे. ओके. आणि एखाद्या व्यक्तीला समजा आपण बघतोय, तर त्याची विशेषणं काय आहे, तो कसा वागत आहे, हे फक्त ऑब्झर्व करून सुद्धा आपल्याला समजेल की त्याच्या कोणत्या चक्रामध्ये गडबड आहे. ओके. त्यामुळे एखाद्यावरती राग येणं किंवा असं का वागतोय असे प्रश्नचिन्ह आपल्या मनात उत्पन्न होणारच नाहीत, कारण की आपल्याला कळणार की ओके, ह्या चक्रामध्ये त्याला प्रॉब्लेम आहे. तर आपण काय बोलू, त्यापेक्षा तुझे चक्र हील करून देतो. समजते? किती लाईफचे प्रॉब्लेम्स जसं ऑरा लेवलला आपण हे केले, त्याच पद्धतीने आपण चक्रा लेवलला सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. कळते की का आपण आज शिकतो? गट इट? याच्यामध्ये काय डाऊट आता? पीपीटी दिसते? सो हे चक्र आहे मूलाधार चक्र, रंग आहे रेड, एलिमेंट त्याचं तत्व काय आहे? पृथ्वी तत्व. एक सेकंड ना. सो तत्व काय आहे? पृथ्वी तत्व. मूलाधार चक्र नावावरती जायचं, आपण फक्त नाव बोलतो पण त्याचा अर्थच आपण समजून घेत नाही. मूळ आधार, माझ्या शरीराचं किंवा माझ्या आत्म्याचं मूळ आधार, आधार देतो ना, सपोर्ट आहे, म्हणून पृथ्वी तत्व. मूळ आधार, कळलं? म्हणून मूलाधार चक्र. सर्व्हायव्हल, सेफ्टी, ग्राउंडिंग. एखादा माणूस पूर्ण कॉन्फिडंट आहे, सेफ फील करतो, स्ट्रॉंग आहे, त्याचा स्ट्रक्चर, त्याचा स्टेचर कसा आहे? स्ट्रॉंग आहे. मग त्याच्यामध्ये त्याच्या बॉडीली म्हणजे आता अर्थ एलिमेंट मध्ये काय ना, तुमचे मसल्स, तुमच्या अस्थी म्हणजे हाडं, बोन्स, हे काय देतं? स्ट्रक्चर देतं बॉडीला, सपोर्ट देतं बॉडीला, बरोबर? ते सगळं कशाशी रिलेटेड आहे? तुमच्या मूलाधार चक्राशी. मूलाधार चक्र इनॅक्टिव्ह आहे हे कसं कळणार, किंवा इम्बॅलन्स आहे कसं कळतं? जेव्हा एखादा माणूस स्लगिश बिहेवियर असेल, जडत्व आलेलं आहे शरीरामध्ये, त्याला हालताना पण कंटाळा येतो, अशा ज्या गोष्टी, किंवा एखाद्याचा कॉन्फिडन्स खूप लो आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा आपण समजायचं की ह्याला प्रॉब्लेम कोणत्या चक्रामध्ये आहे? जसं मूलाधार चक्र वीक आहे. किंवा इन्सिक्युरिटीची फिलिंग येणार, तो स्टेबल नसणार, आयुष्यामध्ये कधी स्टेबिलिटी येत नाही त्या माणसाच्या, घाबरलेला असतो, काही करायला गेलं तरी तिथे त्याला
आयतर इंटरेस्ट वाटत नाही करण्यामध्ये, किंवा तो थोडा दिवस करणार नंतर सोडून देणार, धडसोड वृत्ती असू शकते. किंवा घरामध्ये एखादा व्यक्ती असा असतो की जो बोलतो की जा ना माझ्यासाठी, उठ ना, पाणी घेऊन ये ना, जा ना माझ्यासाठी, हे करून घे ना. म्हणजे काय, त्याचं कुठे जडत्व आलेलं आहे, मूलाधार चक्रामध्ये. कळलं? मग स्वतः पण काय करणार नाही, दुसऱ्यांना आपण काय करत असेल तर त्याला मागे खेचणं की कशाला करतोय आता, राहू दे, उद्या कर. समजतंय? त्याच्यानंतर आहे स्वाधिष्ठान. नावावर स्वाधिष्ठान कुठे आहे? नाभीच्या 3 बोटं खाली. आता रंग आहे ऑरेंज. तत्व काय असणार? पाणी. पाणी कसं आहे? चंचल आहे. पाणी जसं शेप देऊ तसं ते शेप घेणार. बरोबर आहे. आता नावावर जा. स्वाधिष्ठान याचा अर्थ काय होतं? माझं स्वतःचं अधिष्ठान, म्हणजे मी, माझ्या आत्म्याचं, माझं अधिष्ठान म्हणजे माझी क्रिएटिव्हिटी, माझा प्लेजर, माझं क्रिएशन, माझी उत्पत्ती, माझा जन्म, हे सगळं, माझे इमोशन्स, हे कुठे येणार? स्वाधिष्ठान. समजतंय? हे बघा, आपण चक्र सिस्टम करताना फक्त माणसाचं कॅरेक्टरिस्टिक्स नाही, आपण हे पण आपण कोरिलेट करायचं की त्या चक्राच्या आजूबाजूला कोणते अवयव किंवा कोणते ऑर्गन आहेत. कळतंय? समजा किडनी आहे. किडनी कोणत्या चक्राच्या बाजूला येणार? स्वाधिष्ठान चक्राच्या बाजूला आहे. कळलं? म्हणून हिलिंग, समजा किडनीमध्ये काही इश्यू आहे तर आपण हिलिंग कुठे देणार? किडनीला प्लस स्वाधिष्ठान चक्राला. कारण की हा सेंटर आहे, तो आजूबाजूच्या तुमच्या अवयवांना एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे किंवा सुरळीत चालवण्यासाठी जबाबदार असणार आहे. त्यामुळे कोरिलेट अशा पद्धतीने करायचं आहे की त्या चक्राच्या बाजूला कोणता अवयव आहे किंवा हे पर्टिक्युलर अवयव ज्याच्यामध्ये आपल्याला इश्यू आहे तो कोणत्या चक्राच्या बाजूला आहे. कळलं? अशा पद्धतीने आपण कोरिलेट करू शकतो. आणि असं गरज नाही की फक्त एकच चक्र, हे चक्र एकमेकांवर सुद्धा डिपेंडेंट असतात. तर तसं आपल्याला कोरिलेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथे स्टेबिलिटी नसेल, समजा इम्बॅलन्स असेल, तर काय होणार? तो जो व्यक्ती असेल तो काय असणार? त्याचं इमोशनली थोडंसं वीक असेल, तेव्हा त्याच्या आजूबाजूला कोणते ऑर्गन येणार? स्वाधिष्ठान चक्राच्या बाजूला, सॅक्रल चक्राच्या बाजूला, ते म्हणजे आपलं एक्सक्रिटरी सिस्टीम येणार आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुद्धा येणार आहे. तर त्याच्यामधले जे इश्यू, एखादा समजा बेड वेटिंगचा इश्यू असेल लहान मुलांमध्ये, तर कोणत्या चक्राला करावा लागेल? त्याच्या एक्सक्रिटरी सिस्टीमला करावीच लागेल. त्याच्यासोबत स्वाधिष्ठान चक्राला हिलिंग करावे लागेल. असे खूप सारे केसेस आहेत. एखादा एक मुलगा होता 14 वर्षाचा झाला तरी सुद्धा तो बेड वेटिंग करत होता. आई जेव्हा शिकली त्याच्या आईने 15 दिवसामध्ये त्याला हिलिंग केली आणि थांबवलं ती गोष्ट. ओके, असे खूप आता मी केलेली 2 दिवसाची हिलिंग मध्ये पूर्ण थांबलेलं. तर दॅट डिपेंड्स की तुम्ही किती इंटेन्सिटीने ते, मी गेली म्हणजे आय हँडल दॅट, स्वतःवर काय घ्यायचं नाही, ब्रह्मांडाने केली. ओके, तर अशा पद्धतीने तिथे हिलिंग देऊन आपण त्याच्यातून त्यांना, त्या इश्यू मधून यांना बाहेर काढू शकतो. पण त्या डीप लेवलच्या हिलिंग असतात जे लेव्हल 2 आणि लेव्हल 3च्या असतात. ओके, लेव्हल 1च्या हिलिंगने बोलत नाही की 2 दिवसात ते थांबणार आहे, नाहीतर असं फॉल्स प्रॉमिस केल्यासारखं होणार ते. ठीक आहे, मी फक्त इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. ज्यांचं हायपर, आता इथे कसं कशाशी रिलेटेड आहेत? उत्पत्ती, क्रिएशन, जेनेटल ऑर्गन्स आहेत आपले, बरोबर? तर ते सगळे, त्याच्यानंतर इमोशन्स, प्लेजर, या सगळ्याला जबाबदार कोण असतं? सॅक्रल चक्र. एखाद्याचा समजा हायपर ऍक्टिव्ह असेल तर आपण बघतो समाजामध्ये अत्याचार झालेले आहेत वगैरे, तर तेव्हा त्यांचं चक्र हायपर ऍक्टिव्ह असतं अशा लोकांचं. कळलं? इन्फर्टिलिटीच्या केसेस असतील तर हे चक्र काय असणार? इनऍक्टिव्ह असेल किंवा इम्बॅलन्स असतं. अशा पद्धतीने तुम्हाला विचार करायला सुरू करायचा आहे. ओके, नंतर मणिपूर चक्र कुठे लोकेटेड आहे? नाभीच्या 3 किंवा 4 बोटावरती पकडू शकता. रंग आहे येलो. तत्व कोणतं आहे? मणिपूर, म्हणजे सोलार प्लेक्सस, सोलार, अग्नितत्व. डायजेशन, अग्नी पेटतो ना आपण, आपण काय बोलतो? अग्नी आहे म्हणून डायजेशन होत आहे. तर तो अग्नी काय करणार? डायजेशन करणार, तुम्हाला एम्पावर करणार, मोटिवेटेड ठेवणार, स्ट्रॉंग फिलिंग देणार, टेम्परेचर कंट्रोल करणार. आपलं भौतिक जगामध्ये जे काही आहे त्या गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी जबाबदार कोण आहे? मणिपूर चक्र. लक्षात ठेवायचं, मनी 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 मणिपूर चक्र. अशा पद्धतीने लक्षात ठेवायला सुरू करायचं. आपण काय बोलतो? आपल्या सगळ्या इच्छा कुठे आहेत? पोटामध्ये दडलेल्या आहेत. पोट कुठं कोणाशी कनेक्टेड आहे? मणिपूर चक्र. कोणालाही खुश करायचं असेल तर मार्ग आपण बोलतो पोटातून आहे, बरोबर की नाही? म्हणजेच आपल्या इच्छा कुठे दडलेल्या आहेत? मणिपूर चक्र. एक्झामला जाताना, इंटरव्ह्यूला जाताना पोटात गोळा काय येतो? इच्छा आहेत तिथे, म्हणून तिकडे घाबरायला होतं. एखाद्याला पैशाच्या आर्थिक रिलेटेड काही इश्यूज असतील तर कोणतं चक्र त्याचं ब्लॉक्ड आहे किंवा इम्बॅलन्स्ड आहे?
मणिपूर चक्र. ठीक आहे, कारण की भौतिक जगातील जे मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्या अट्रॅक्ट कोण करतं? मणिपूर चक्र. ते जर बॅलन्स असेल तर माणूस कॉन्फिडंट असणार, त्याची पर्सनॅलिटी खूप छान असणार, ओरा एकदम पॉवरफुल, पर्सनल पॉवर असणार, सेल्फ एस्टीम त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असेल, सेल्फ मोटिवेटेड असणार तो व्यक्ती. नेक्स्ट चक्र कोणतं आहे? अनाहत. अनाहत चक्र इज इन द सेंटर ऑफ युअर चेस्ट. पेस्टल ग्रीन कलर किंवा पिंकिश ग्रीन कलरचं ते असतं. आता हे बघा, हे एक चक्र काय आहे? हे ब्रिज सारखं काम करतं. कसं काम करतं? ब्रिज म्हणजे खालचे 3 चक्र आणि वरचे 3 चक्रांना जोडण्याचं काम कोण करतं? आपलं हृदय चक्र. आणि त्याचं एलिमेंट काय आहे? तत्व काय आहे? एअर. पोकळी असते तिथे, एअर. त्याच्यानंतर कशासाठी जबाबदार आहे? आपल्या भावना, कंपॅशन. मग ती भावना कसलीही असेल, रिलेशनशिप मध्ये असेल, एखाद्याची प्रेमाची भावना, दयाची भावना, स्पिरिच्युअलिटी रिलेटेड काही भावना असतील, कोणत्याही पद्धतीची भावना असेल जी उत्पन्न होते, व्यक्त होते थ्रोट चक्रातून, पण उत्पन्न कुठे होते? तुमच्या हृदय चक्रामध्ये. एखादा माणूस समजा ज्याच्या खिशामध्ये 1 रुपया नाहीये, पण माणसांना मदत करायला तो पुढे असेल, लोन काढून पण लोकांना पैसे देणारी माणसं आहेत, मग त्यांचं चक्र जास्त हायपर ऍक्टिव्ह आहे. एखाद्या माणसाकडे लाखो रुपये पडलेले आहेत, पण 1 रुपयाची मदत कोणाला करणार नाही, हे चक्र ब्लॉक्ड आहे. कळलं? दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आपल्याला काय पाहिजे? बॅलन्स पाहिजे. कळतंय? अशा पद्धतीने आपण बघायचं की काय आहे इथे. समजतं इथपर्यंत? कन्फ्युजन नाहीये? गॉट इट? ओके. नेक्स्ट आहे आपलं विशुद्धी चक्र. विशुद्ध चक्र कुठे आहे? थ्रोट मध्ये. ओके, ह्याचा रंग आहे ब्ल्यू कलर, लाईट ब्ल्यू कलर असणार आहे. स्पेस त्याचं एलिमेंट आहे. कशासाठी? अभिव्यक्ती, व्यक्त होणं, बोलणं, कम्युनिकेशन, ट्रुथ. हे बघा, हे चक्र जेवढं तुमचं स्ट्रॉंग, आता आपण हे कसं इंटरडिपेंडेंट आहे, किंवा आपण बोलू शकतो की समजा एखाद्याचं चक्र, हे चक्र पर्टिक्युलरली जर स्ट्रॉंग असेल तर आपण समजून जायचं की हा माणूस स्पष्ट वक्ता आहे किंवा खरं बोलणारा आहे, किंवा उलट आहे, हा माणूस खरं बोलतो, स्पष्ट बोलतो, म्हणजे त्याचं हे चक्र स्ट्रॉंग आहे, वाईज वर्सा. ठीक आहे. एक्सप्रेशन आहे, ट्रुथ आहे, ऑनेस्टी, हे सगळं कशाशी रिलेटेड असणार आहे? जेवढं तुमचं हे चक्र चांगलं आहे, प्युअर आहे किंवा स्ट्रॉंग आहे, तेवढा तो माणूस प्युअर असणार आहे, कारण त्याचं अभिव्यक्ती चांगली आहे, त्याची एक्सप्रेशन्स जे थॉट्स जे आहेत ते क्लिअर आहे, त्याच्यामध्ये काही गडबड नाही आहे, आणि खरं बोलणार आहे, कॉन्फिडंट असणार आहे स्पीच मध्ये. विशुद्धी या नावावरून काय लक्षात येतं? विशुद्धी, विषाची शुद्धी कोणी केली? शंकरांनी केली. तिकडेच जाऊन का विष अडकलं? हे पण आपण विचार केला पाहिजे. खाली कुठे दुसरीकडे नाही अडकलं, तिकडे का? कारण की तिकडे विषाची काय होणार? शुद्धी होणार आहे. विषाची शुद्धी म्हणजे काय? विष म्हणजे कोणतं विष? आपल्या विचारांचं. कसं? कोरिलेट पुन्हा करा. हे चक्र कुठे आहे? इथे आहे. बोललं जाणार मधून आहे, मग ह्याला इथून मधून उत्पत्ती कुठून होते? एखाद्या विचाराची, भावनेची, तुमच्या हार्ट चक्रातून. त्याला जेव्हा एक्सप्रेशन करायचं आहे मुखातून, तर त्याला थ्रोट चक्रामधून येताना विशुद्धी करावीच लागणार आहे. कळतंय? किंवा एखाद्या विचारांमध्ये आज्ञा चक्रातून किंवा कुठून काही भावना निर्माण झाल्या, एक विचार निर्माण झाला, तो हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी पण विशुद्धीच लागणार आहे. आपण असा विचार नाही केला, फक्त बोलतो हा शंकरांनी विषाची हे केली, तिथेच का थांबला पण तो? कळलंय? थॉट्स आपलं, आपण काय बोलतो, समजा मी समजवताना हे सांगते की आपली विचारांची शुद्धी करा. विचारांची शुद्धी करा म्हणजे काय करा? विचार फिल्टर आउट करा. मग तुम्ही तुमच्या श्वासाच्या द्वारे करा, नाहीतर विशुद्धी चक्रातून करा. समजतं इथपर्यंत? नेक्स्ट इज युअर आज्ञा चक्र. पुन्हा त्या वर्डकडे, आपलं मराठी जे आहे ना, विचारपूर्वक शब्द आहेत, असेच कुठेही काही बनवलेलं नाहीये. आज्ञा का? थर्ड आय चक्र. आज्ञा देतं तुमच्या सगळ्या हॉर्मोन्स रिलीज होण्यासाठी, बायोकेमिस्ट्रीसाठी, ऑर्गन लेवलसाठी, सेल्युलर सिस्टीमसाठी आज्ञा कोण देणार? आज्ञाचक्र. किंवा इतर चक्रांना सुद्धा आज्ञा कोण देणार? किंग बोलतात त्याला, पूर्ण चक्रांचं. कळलं? त्याला कोण हँडल कोण करतं? आज्ञा चक्र. इट इज कनेक्टेड टू युअर पिट्युटरी ग्लँड. आता वरती आपले पिट्युटरी ग्लँड आहे, पिनियल ग्लँड आहे, त्या ग्लँडशी कोण कनेक्टेड असणार? आज्ञाचक्र. त्याच्यावरती जे ग्लँड असतात अजून, त्याच्याशी कनेक्टेड असतात क्राऊन चक्र. आणि हे सगळे जे ग्लँड्स आहेत ते तुमच्या हॉर्मोनल सिस्टमला कनेक्ट, फीडबॅक मेकॅनिझम असतो, हॉर्मोन्स असतात, त्या सगळ्याला कंट्रोल करत असतात. म्हणून ते लोकांना आज्ञाचक्राच्या रिलेटेड त्याला बोललं जातं. ठीक आहे. कलर आहे इंडिगो कलर, डार्क ब्ल्यू कलर किंवा जांभळा कलर तिथे दिसतो.
जेव्हा ऍक्टिव्हेट होतो तेव्हा आपल्याला दिसतात सुद्धा हे रंग सगळे. ओके. कशासाठी जबाबदार आहे? इंट्युशन्स, विजडम, एखाद्या इन्फॉर्मेशनचा डाउनलोड होणं, एखाद्याबद्दल आपल्याला आधीच समजणं, किंवा एखाद्या व्यक्तीच्या ऊर्जेशी कनेक्ट झाल्या त्या व्यक्तीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला बसल्या जागी कळते त्याने न सांगता. केव्हा होतं हे सगळं चक्र? हे सगळं जेव्हा हे चक्र काय असणार? ऍक्टिव्ह असणार. म्हणजे कोणतं? आज्ञाचक्र किंवा थर्ड आय चक्र. इंग्लिशमध्ये काय बोलणार त्याला? थर्ड आय. म्हणून मला पहिल्या दिवशी जे विचारतात ना, मॅडम थर्ड आय ऍक्टिव्हेट होणार का? होणार ना, पण प्रॅक्टिस करावी लागेल. ओके. विजडम येणार, इंट्युशन्स येणार, आपल्याला आपल्याला समजणार, आपल्याला डाउनलोड येणार, आपल्याला नॉलेज, आपण तिथून अवेअरनेस, जागृती, हे सगळं होतं केव्हा? जेव्हा हे चक्र ऍक्टिव्हेटेड असते. समजतं इथपर्यंत? एखाद्याचं नसेल म्हणजे त्याला जास्त डोकेदुखी असणार, तेवढ्या पार्टमध्ये त्याला गोंधळलेली सिच्युएशन असते, अख्ख्या पूर्ण जीवनामध्ये त्याचा गोंधळ निर्माण झालेला असतो. बोलतात ना मोस्टली लोक, मला काय सुचतच नाही, मी कुठे जाते, मी काय करते, माझ्या आयुष्यात चाललंय काय, हेच आम्हाला कळत नाही. कसं कळणार? काय की तुमच्या आज्ञाचक्र, आज्ञा देणारं काम जर तिकडे जो गडबडलेला असेल तर शरीराला कसं चालवणार? समजतंय? आणि थ्रोट चक्राबद्दल सांगायचं काय राहिलं की थ्रोट चक्र का महत्वाचं आहे? एक्सप्रेशन करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आजकाल ज्या काही मोस्टली केसेस आमच्या NLP साठी, काउन्सिलिंगसाठी येतात, त्या सगळ्यांचं ब्लॉक कोणतं असतं? मोस्टली चक्र एक्सप्रेसच करत नाहीत भावना. आपण जेव्हा बोलतो एखादी वृद्ध व्यक्ती एका जागी बसून असते आणि त्याला खवखव किंवा कंटिन्यू ते लोक खोकत असतात, घसा क्लिअर करत असतात. घसाच का क्लिअर करतात ते लोक? त्यांना खोकलाच का येतो सारखा? कारण की खूप वर्षापासून एक्सप्रेशन्स थॉटचे केलेले असतात, म्हणून तो तिकडे इश्यू त्यांना आलेला असतो. समजतं इथपर्यंत? आज्ञाचक्र कळलं. आता आहे सहस्त्रार चक्र, सगळ्यात वरती, जिथून आपल्याला काय होणार आहे? जी आपल्या पूर्ण चेतनेसाठी किंवा या कॉस्मिक एनर्जीची एंट्री पॉइंट आहे किंवा एक्झिट पॉइंट सुद्धा आपण कन्सिडर करायचा, तो हाच आहे. कोणता? सहस्त्रार चक्र. एंट्री आणि एक्झिट. आपण बोलतो ना, जिथून आलो तिकडे परत जा. म्हणजे कुठे? एंट्री आणि एक्झिट तिथून आहे. ब्रह्मांडाची एंट्री आणि एक्झिट. ओके. कलर आहे तिथे, तुम्ही व्हाईट कलर काही लोक धारण करतात, काही लोक व्हायोलेट कलर. आज्ञाचक्रामध्ये आता या प्रत्येकाचं बीज मंत्र सुद्धा आहे. ते आपण विसरलो सांगायला, आपण नंतर बघू. आधी सहस्रार चक्राचं पाहिजे तर बघून घेऊ. आज्ञाचक्राचं बीज मंत्र आहे ओम. काय आहे? ओम. पण सहस्रार चक्राचं बीज मंत्र आहे संपूर्ण ओमकार. ओम आणि ओमकार मध्ये फरक आहे. ओम म्हणजे ओम, ओमकार म्हणजे अ, उ आणि म, पूर्णत्वाचा उच्चार. ओम ओम नसतं, ते औम असतं. ब्रह्म विष्णू महेश त्या हिशोबामध्ये. ठीक आहे. जर हे ऍक्टिव्ह असेल तर काय होणार? स्पिरिच्युअल कनेक्शन, एनलाइटेनमेंट, मीच आहे काय? बुद्ध पुरुष, सिद्धता येणार, किंवा मीच एक अद्वैत भावनेला जेव्हा आपण पोचतो, संपूर्ण एनलाइटेनमेंट, ते म्हणजे आपलं सहस्रार चक्र पूर्णपणे उन्मलित झालेलं आहे, आपलं कनेक्शन त्या ब्रह्मांडासोबत. कळलं? पूर्णपणे आपण काय होणार? इनर पीस, डिवाइन अवेअरनेस, अद्वैतची भावना, अहम ब्रह्मास्मी होणार. समजते? ओके. इथपर्यंत कळले सगळ्यांना? हो. काय बोलतो की जिथून आलो तिकडून जायचं, याचा अर्थ काय असतं? कधी कोणाला शेवटच्या काळामध्ये बघितले तुम्ही जाताना? कोणी बघितले? तर सगळ्यांचा प्राण कुठून जातो? सगळ्यांचा प्राण इथून, ऍक्च्युअली प्राण कुठून गेला पाहिजे? एंट्री आणि एक्झिट इथून गेला पाहिजे. म्हणून आपण बोलतो जिथून आलो तिकडे परत रिटर्न जायचं. त्याच्यासाठी ही तयारी करण्यासाठी जन्माला घातलेला आहे. ओके. पण आपण तयारी करायचं विसरतो. आपण वेगळीच तयारी करतो अजून वेगळ्या कर्मांची, जे चुकीचं आहे किंवा जे सांगितलेलं नसतं. आपलं प्रॉब्लेम काय आहे? सांगितलं जात नाही. बाकी प्रॉब्लेम कुठे नाही, सांगितलं गेलं तर कोण कशाला चुकीचं वागेल? म्हणून हेच सगळं जर आधीच नॉलेज असेल, लहान मुलांना सांगितलं तर आयुष्यात ते लोक कधी चुकणारच नाही. प्रत्येक मुलाचं आयुष्य काहीतरी वेगळं असेल आजच्या तारखेला. बरोबर आहे? ठीक आहे, आपण त्याच्याकडे नंतर येऊया. आता मध्ये मध्ये पॅरेंटिंग याच्यामध्ये जाते. पण आपल्याला पुन्हा इथे यायचं. तयारी करायला पाठवलंय? येस, पाठवलं आहे. जेव्हा आपला एखाद्याचा जीव जात असेल तेव्हा आपण बघितलं असेल की सगळ्यांचा जीव कुठून एकाच ठिकाणी जातो का? सहस्रार चक्रातून नाही जात. काही डोळे उघडे असतील, तोंडातून जातो बोलतात, किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून जातो, अधोगतीला पण जातो.
असं का होतं? किंवा त्या लास्टच्या वेळेस त्या माणसाला झटके लागतात, घाबरतो तो जीव, असं का होतं? कारण की त्याला एक्झिट पॉइंट सापडत नसतो जातात. असं कोणासोबत होतं मोस्टली तरी, ज्यांनी खूप सारे ब्लॉकेजेस आपल्या कर्मातून निर्माण केलेले आहेत या जन्मात, किंवा अजून वाढवलेले आहेत, किंवा आयुष्यभरामध्ये देवाचं काय केलंच नाहीये. नॉट ओन्ली देवाचं करणं म्हणजे काय देवाचं जप करणं असं नाही. काही कन्सिडर करा, देवाचं नाव घ्या, देवाचा जप समजा, किंवा कोणालाही कोण उपयोगी आयुष्यामध्ये कधी उपयोगी पडलेला नाहीये, किंवा काहीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस जर त्यांनी केलेल्या नसतील, कोणत्याही प्रकारच्या, छोट्या मोठ्या, काही नॉर्मल वाणीने सुद्धा, तर त्याने तेवढे ब्लॉकेजेस त्याच्या आयुष्यभरामध्ये निर्माण केलेले असतात. आणि बिकॉज ऑफ दॅट त्याला एक्झिट करायला वाट सापडत नसते. मग तेव्हा तो जीव घाबरणार, त्याला कुठे जायचं समजणार नाही. ऑन टॉप ऑफ दॅट तेव्हा सगळा रिकॅप आलेला असतो डोळ्यासमोर, त्याच्याने अस्वस्थता वाढलेली असते. कळलं? आणि त्या ह्याच्यामध्ये जिथे त्याला एक्झिट भेटेल तिकडून तो एक्झिट करणार. कळलंय? पण जे लोक ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस केलेल्या, ज्यांना हे कळलेलं आहे की ह्याची तयारी मला आधी करून ठेवायची, त्या पद्धतीने जो माणूस वागलेला आहे आणि ज्यांचा इथून गेलेला आहे प्राण, त्यांचे जर एक्सप्रेशन जाताना, म्हणजे त्या गेलेल्या व्यक्तीचे एक्सप्रेशन आणि ह्या व्यक्तीचे एक्सप्रेशन चेक केले, तर हा व्यक्तीला शॉकमध्ये गेल्यासारखा वाटतो, किंवा काहीतरी खूप त्रासाने गेलेला वाटतो. वेराज दुसरा जो व्यक्ती आहे त्याच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन असे प्रसन्न मुद्रेचे असतात. नॉर्मली सहज गेलेला असतो. आपण बोलतो ना सहज सुटला, तो सहज कसा गेला, समजलं? म्हणून ते सहज गेला, त्याला प्रॉपर वाट भेटली इव्हेंट. हे का महत्वाचं आहे? तिथून आलो तिथून जाणं हा कन्सेप्ट महत्वाचा का आहे? कारण याच्या हिशोबातच तुम्हाला पुढची गती मिळणार आहे. नाहीतर मग ऍस्ट्रल ट्रॅव्हल मध्येच, त्या पार्ट मध्येच माणूस वर्षानुवर्ष माणूस किंवा तो हे सोल वर्षानुवर्ष खितपत तो आता पूर्ण ते वेगळी म्हणजे वेगळा अभ्यास आहे, तिथे नको जायला. आपण फक्त हे बघायचं की तो जो पुढचा ट्रॅव्हल आहे तो सुद्धा त्याचा सुखकर पटकन होणं गरजेचं आहे. आणि तिकडे कालावधी नाहीये, तिकडे वर्ष वगैरे काय असा काळ नसतो तिकडे. त्यामुळे ते किती वर्ष, लाखो, हजारो माहित नाहीये. आयदर पुढे तरी जा, मागे तरी जा, पण ते मधलं मध्ये अडकलेलं असतं ना, ते खूप कठीण असतं. बरोबर आहे? त्याची तयारी, कारण की लास्टच्या वेळेस तुमची जी गती असेल त्या हिशोबातच पुढची गती मिळणार आहे, एवढं तर नक्की. आणि इट इज सायंटिफिकली प्रूव्हन, काय अशा हवेतल्या गोष्टी नाही आहेत. कारण की ते आपल्या शरीरावरती दिसतच आहे. जर जिवंत असताना एवढे सगळे आपल्याला प्रॉब्लेम्स येत, आपले कसे तरी जगत आहोत, तर नंतर काय होणार आहे? तेव्हा शरीर पण नसणार आहे सोबत, किंवा माणसं नसणार दुसरे आपण सोबत जायला. समजतंय? त्यासाठी म्हणून आत्ता जो हुशार बनला तो मग त्याचं पुढचं टेन्शन त्याला नसणार आहे. नाहीतर आता पण आपण समजून पण न समजल्यासारखं वागत राहिलो तर मग पुढे काय येणार आहे ते तुमचं तुम्ही बघा, असं म्हणतो वरचा बोलणार आपल्याला, तुझं तू बघ आता. ओके, मी प्रत्येक वेळेला आलेलो तुला सांगायला, पण मोस्टली लास्टच्या, म्हणून लास्टच्या वेळेस सगळा रिकॅप का होतो? मग तेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की अरे मी वेळ घालवला, अरे मी हे नाही केलं, पण तेव्हा बोलून काही अर्थ तेव्हा उरत नसतो. त्यामुळे, आणि हे मी स्वतः बघ, एक सेकंड राहू दे, आपण या विषयी नाही. म्हणून चक्रा सिस्टम, चक्रांना एक जरी आपले बघा, संतांनी सांगितलं आहे 7 चक्रांना पकडा, त्यांना हिलिंग द्या, तुमचे सगळे काम होते. कारण की इनडायरेक्टली प्रत्येक गोष्ट ह्याच्याशी संबंधित आहे त्यासाठी. आणि ते कसे आहेत विल सी. ओके, पिढी दिसते सगळ्यांना? डॉक्टर मिका उसुई यांनी काय सांगितलं की तुम्ही
मेन शरीरामध्ये 24 पॉइंट्स आहेत. किती पॉइंट्स आहेत? 24 पॉइंट्स. त्या 24 पॉइंट्सला मिनिमम 3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे. हिलिंग कशी द्यायची वगैरे ते उद्या आपण बघणार आहोत, कारण की उद्या तुमचा शक्तिपात असणार, त्याच्यानंतर आपण सांगू. ठीक आहे. किती मिनिटं हिलिंग द्यायची? पूर्ण शरीराला जर हील करायचं असेल तर ह्या 24 पॉइंट्सला तुम्हाला मिनिमम 3-3 मिनिटं हिलिंग द्यावी लागेल. ठीक आहे. कशासाठी? पूर्ण शरीराच्या हिलिंगसाठी. बरोबर आहे. मग 24x3 करा. किती झाली मिनिटं? 72 मिनिटं. या जगामध्ये कोणाला आता वेळ आहे 72 मिनिटं स्वतःला हिलिंग देत बसायला, असं प्रत्येक अवयवावरती हात ठेवून? आहे का? इथे जेवायला वेळ नाही आपल्याला, उभ्या उभ्या जेवतो, पाणी पितो आपण. मग ते बोलले एक काम करा, 24 नाही मग 12 पॉईंट घ्या. 12 पॉईंटला 3-3 मिनिटं हिलिंग घ्या. किती वेळ लागेल? 36 मिनिटं. ज्यांना शक्य आहे त्यांनी 36 मिनिटं हिलिंग द्या आणि पूर्ण शरीराची हिलिंग द्या. पण खरं बघायला गेलं तर ते 36 मिनिटं पण कोणाला वेळ नाही किंवा थोडे पेशन्स नाही आहेत लोकांना. मग आपल्या संतांनी काय सांगितलंय? बेस्ट 7 चक्रांना पकडा. त्या 7 चक्रांना 3-3 मिनिटे हिलिंग द्या. म्हणजे किती मिनिटांमध्ये काम होतंय तुमचं? 21 मिनिटं. 21. हा, कारण काय, त्या 7 चक्रांना जर हिलिंग दिली तर अनायसे आपल्या पूर्ण बॉडीची हिलिंग होणार आहे. म्हणून हे 24 किंवा 12 आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज किंवा तिकडे इंडिव्हिज्युअल हिलिंग देण्याची गरज लागत नाही. म्हणून 3-3 मिनिटं प्रत्येक चक्राला हिलिंग द्यायची. त्याला बोलतात चक्रा हिलिंग किंवा चक्रा बॅलन्सिंग किंवा चक्रा अलाइनमेंट. म्हणजे जसे जशी हिलिंग करू तसे तसे चक्र तुमची बॅलन्स होत जाणार, तसे तसे सगळे चक्र तुमचे अलाइन होत जाणार आहेत. ओके, समजतंय? ज्यांना 21 मिनिटं सुद्धा शक्य नाहीये त्यांनी काय करायचं? मग इथे दिलेल्याप्रमाणे काय करायचं? 2-2 हाताने यूज करायचं. म्हणजे एक हात आज्ञाचक्र, एक हात मूलाधार चक्र, 3 मिनिटं. ओके. नेक्स्ट हात कुठे? विशुद्धी चक्र, आणि दुसरा हात सॅक्रल चक्र, 3 मिनिटं हिलिंग. त्याच्यानंतर हृदय चक्र आणि मणिपूर चक्र, 3 मिनिटं हिलिंग. आणि लास्टला क्राऊन चक्राची हिलिंग. कळलं? अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? चक्राची हिलिंग करू शकता. समजतंय चक्र हिलिंग कशी करायची? उद्या तुमचा शक्तिपात आहे, ह्या बॅचचा हिलिंग कशी करायची ते आपण उद्या रात्रीच्या बॅचला बघणार आहोत. ठीक आहे. तरी पण सांगते, हिलिंग करताना कधी पण हात असे असे बोटं ठेवायची नाही. बोटं सगळे एकत्र पाहिजेत आणि हात फ्लॅट किंवा असं जबरदस्ती पकडलेलं नाही पाहिजे. हिलिंग करताना कप शेप झाला पाहिजे, असं पिरामिड स्ट्रक्चर झाला पाहिजे. एकदम पण असा नाही, नॉर्मल असा. आणि त्याच्यावरती फक्त ठेवायचा आहे किंवा हॉवर केला तरी सुद्धा चालणार आहे. ओके, समजतंय इथे? ओके. आता तुम्ही बोलाल की एवढं सगळं करायला आम्हाला वेळ कुठे आहे? हे जे आता शिकवलं गेलेलं आहे, इथे हात ठेवा तिथे हात ठेवा, हे लेव्हल 1च्या हिशोबाने शिकवते मी. हे पण लक्षात घ्या. लेव्हल 2ला हे सगळं करावं लागत नाही किंवा लेव्हल 3ला गेल्यावरती. ओके, आता पुढचं. ओपन. We'll just have a recap now. पीपीटी दिसते सगळ्यांना? जे आपण मगाशी एक्सप्लेन केलं, एव्हरीथिंग इज देअर. ओके. मूलाधार चक्र कुठे आहे? आपल्या रीढ की हड्डी के जस्ट नीचे. आणि महिलांच्या अंडाशयांच्या मध्यभागी पाठच्या साईडला कुठे आहे मूलाधार चक्र? हे सगळं आपलं काय एक्सप्लेन करून झालेलं आहे. ओके. त्या मेन काय एक्सप्लेन करायचंय दॅट आय विल टेल यू. की आपल्याला को रिलेट कसं करायचंय किंवा हिलिंग कशी द्यायची आहे. समजा एखाद्याला पेट, आपल्या स्टमक रिलेटेड त्याला काही इश्यू असेल एखाद्या व्यक्तीला, तर कसं करावं लागेल? एक हात आज्ञा चक्राला हिलिंग आणि दुसरा हात मणिपूर चक्रावरती ठेवून हिलिंग द्यायची आहे. संवेदना हातातून सुरू होऊन संपेपर्यंत. हे संवेदना कशा सुरू होतात, कशा बंद होतात ते आपण आफ्टर शक्तिपात ते तुम्हाला होणार आहे, म्हणून ते तुम्हाला उद्या कळणार आहे. ओके. किंवा एखाद्याला समजा कशाशी रिलेटेड आहे, किडनी सोबत काही इश्यूज आहेत, तर काय करायचं? एक हात स्वादिष्टान चक्राला, स्वादिष्टान चक्राची हिलिंग
त्याच्यानंतर एक हात मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्राची हिलिंग द्यावी लागेल. त्याच्यानंतर किडनीला, त्या पर्टिक्युलर ऑर्गनला आपल्याला हातांनी हिलिंग द्यावी लागेल. आयदर 3 मिनिटं किंवा हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यावी लागेल. अशा पद्धतीने ज्या ज्या गोष्टीचा इश्यू आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला चक्र आणि तो पर्टिक्युलर ऑर्गन असा विचार करून हिलिंग प्रोव्हाइड करावी लागते. ओके, कळलंय? ब्लड प्रेशर रिलेटेड असेल, किसी भी प्रकार का ब्लड प्रेशर किंवा जे असेल तर आपल्याला कोणतं चक्र करावं लागेल? हृदय चक्र आणि स्वादिष्टान चक्र. इथे 2-2 चक्र का आहेत? कारण की आजूबाजूचे चक्र सुद्धा इंटरडिपेंडेंट असतात. समजा एखाद्याला डायबिटीज झाला, जर डायबिटीज झालेल्या माणसाला थोड्या दिवसांनी काय होणार आहे? त्याला ब्लड इश्यू होतो, ब्लड प्रेशरचा, हार्ट रिलेटेड इश्यू होतोच. म्हणजेच काय, कुठे प्रेशर कुठे आला? मणिपूर चक्रावरती आला. ज्याला डायबिटीज झाला आहे त्याचं कोणतं चक्र अफेक्टेड आहे? मणिपूर चक्र, बरोबर. मग मणिपूर चक्र तो लोड घेऊ शकत नाही आहे, तेवढा प्रेशर हँडल करू शकत नाही. मग ह्याचा प्रेशर कोणावर जाणार? वरच्या हृदय चक्रावरती. आणि हृदय चक्रावरती तो स्ट्रेस गेल्यामुळे कुठे येणार इफेक्ट? त्याचा हृदयावरती येणार आहे. मग ब्लड प्रेशर तसा वाढणार आहे. म्हणून जो मोस्टली काय होतं, ज्याला डायबिटीस आहे त्याला ब्लड प्रेशरचा इश्यू असतोच. किंवा ज्याला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर असो, सोबत काही जास्त वाढला तर त्याला किडनीवरती इफेक्ट येतो. खाली कोणता चक्र आहे? सॅक्रल चक्र आहे की नाही? म्हणजे हे सगळं काय आहे? इंटरडिपेंडेंट आहे. पटापट होतं काय? सगळं नाही, थोड्या थोड्या वेळाने ते सगळं दिसायला लागतात. डॉक्टर आता हुशार झाले, आधीच सगळ्या गोळ्या देऊन ठेवतात, हे होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. पण आपण जर त्याला प्रिकॉशन केले आणि हिलिंग दिली तर काय वाईट आहे? ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण को रिलेट करू शकतो आणि हिलिंग प्रोव्हाइड करू. फॉर एक्झाम्पल इथे आहे आता डायबिटीस, सगळ्यात कॉमन. कुठे हिलिंग द्यावी लागेल? मणिपूर चक्रावरती, नंतर पॅनक्रियाज वरती, हृदय चक्र, आज्ञा चक्र आणि तो प्रभावित अंग, म्हणजे ज्या अंगावरती एक एक कधी कधी त्यांना दुसरा कोणता तरी अंग ऑर्गन सुद्धा अफेक्ट झालेला असतं. मग तो किडनी असेल, नाहीतर मग हार्ट असेल किंवा पॅनक्रिया. ठीक आहे. त्याच्यासोबत चक्र कोणते आले? मणिपूर चक्र, आज्ञा चक्र आणि हृदय चक्र. अशा पद्धतीने आता हे सगळं कसं आहे, तुम्ही पुढचा प्रश्न, आता ही बॅच प्रश्नच विचारत नाही, आधीची बॅच एवढी प्रश्न विचारायची की मला बोलून देत नव्हते. ठीक आहे. तर ह्याच्या आधीची बॅच, तर प्रश्न तुम्हाला हा पडेल की आता एवढं सगळं लक्षात कसं काय ठेवायचं, एवढं पाठ कुठून करून ठेवायचं, आम्हाला कसं कळणार? तर पुन्हा मी रिमाइंड करून सांगते, हे जे काही आता शिकवलं जात आहे दॅट इज अकॉर्डिंग टू लेवल 1 ची कॅपॅसिटी. समजते? कारण की लेवल 1 ला आपल्याला 10% ऊर्जा आहे, त्यामुळे तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हात ठेवत बसावं लागणारच आहे. व्हेरॅज हे सगळे लिमिटेशन लेवल 2 आणि लेवल 2 मध्ये सगळे निघून जातात. तेव्हा आपण एकाच ठिकाणी हिलिंग देऊन, काय की तेवढी आपल्याला आपली कॅपॅसिटी किंवा आपली क्षमता तेवढी वाढलेली असते की तिथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक तर हात ठेवायची गरज लागत नाही, आपण डिस्टन्स हिलिंगने करायचं असतं. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळी हिलिंग करण्याची गरज लागत नाही. त्यामुळे तेव्हा तुम्हाला ते चक्र कुठे आहे, तो ऑर्गन कुठे आहे, हे फक्त नॉर्मल जरी माहित असलं तरी सुद्धा चालतं. ह्याला इथून करा, त्याला तिकडून करा, असं गरज लागत नाही. त्यामुळे मोस्टली हा प्रश्न विचारला जातो की मॅडम एवढं सगळं आम्ही पाठ कसं करायचं? हे लेवल 1 साठी आहे. जे लोक लेवल 1 पुरतेच राहणार त्यांना मग एवढं, कारण की ऊर्जाच तेवढी आहे, तुमच्याकडे डिस्टन्स सिलिंग पण नाहीये, त्यामुळे तुम्हाला ऑप्शन नाहीये, तुम्हाला हात ठेवत 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 ठेवतच करावं लागणार आहे. ओके. आणि हे लिमिटेशन्स कुठे निघून जातात? जेव्हा आपण लेवल 2 ला डिस्टन्स सिलिंग शिकतो त्यामुळे. ओके. आता कोणाला काही प्रश्न आहेत का? डाऊट्स? ही पहिली बॅच अशी आहे ज्यांना काही डाऊटच पडत नाही आणि कोण बोलतच नाही. ओके. नॉर्मली बॅच मध्ये खूप लोक असतात, 70 ते 80 लोक असतात. ह्या वेळेला बॅचला कमी लोक आहेत, कारण की आम्ही तसंच फिल्टर आउट केलेलं म्हणून. पण फिल्टर आउट करण्याचा परिणाम हा झालाय की बॅच गप्प बसली. ठीक आहे, चालेल. सगळं वर गेलंय की इंटरेस्टिंग होतं की अजिबात काही कळलं नव्हतं? नाही, इंटरेस्टिंग होतं. हा, मग डाऊट्स का नाही पडत आहेत? तुम्ही विचार नाही करत आहे. मी असले तर आतापर्यंत 100 डाऊट पडले असते. ओके, चालेल. मॅडम, एक विचारायचं आहे की आता आपण जेव्हा हे फर्स्ट लेवलचं शिकतो
तेव्हा 7 चक्राची ही जी प्रॅक्टिस किती वेळा करायची असते साधारण, म्हणजे झाल्यावर दिवसातून एकदा दिवसातनं एकदा? अच्छा. केव्हाही करू कंटिन्युअस. शकतो का मॅडम? काय बोलताय? सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकतो का दॅट आपण? डिपेंड्स ऑन यू. टायमाचं असं काही नाही. हा. चालेल. अजून मला विचारायचं होतं, असं पर्टिक्युलर ऑर्गन, आता जर मला गॉल ब्लॅडर स्टोन असेल तर मग हार्ट चक्र आणि मणिपूर चक्र येणार का स्वादिष्टान आणि मणिपूर येणार? काही एका जागी खूप सगळे ऑर्गन्स असतात, राईट? तर मग कसं कळणार कुठच्या ह्याला कधी द्यायचं? त्याला आपल्याला ते सगळं आपण लेवल 2 ला शिकवत असतो की कसं काय करायचं. ओके. आता लेवल 1च्या हिशोबाने तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऑर्गनला आणि त्याच्या आजूबाजूच्या चक्रांना टार्गेट करावं लागेल. ओके. आणि फास्टर रिझल्टसाठी किंवा एकाच ठिकाणी आपण कसं करू शकतो त्याची टेक्निक वेगळी आहे. त्याची पूर्ण SOP आहे, स्टेप बाय स्टेप. ओके, म्हणजे पर्टिक्युलर ऑर्गनला द्यायचं असेल तर मग त्याच्यासाठी वेगळ्या टेक्निक्स आहेत. हे बघा, लेवल 2 आणि लेवल 3च्या टेक्निक ज्या असतात त्याच्यामध्ये एक हा. जी डिस्टन्स सिलिंग वेन शिकवली जाते त्याच्यामध्ये SOP आहे, स्टेप्स आहेत की तुम्हाला तिथे काय एक सांगितलं जातं की कशा पद्धतीने आपल्याला एकाच वेळेस आपण सगळ्या गोष्टीला देऊ शकतो. ओके. भले आता गरज नाही प्रत्येकाला अॅनाटॉमीचं नॉलेज असेल, मग त्याने काय करायचं? हा. बरोबर. त्यासाठी मग तेव्हा तिकडे सांगितलं जातं. पण आता कसं लेवल 1 ला ते सांगून उपयोगीच नाही, कारण की तुम्हाला अट्युनमेंटच नाहीये त्या गोष्टी. वेळेस लेवल 1 ला शक्तिपात असतो, 40% ऊर्जा, लेवल 2 ला शक्तिपात होतो 40% आणि नंतर 100% लेवल 3 ला. ठीक आहे. तेव्हा त्याच्यासोबत रेखीचे सिम्बॉल सुद्धा अट्यून केले जातात. म्हणून एवढी कॅपॅबिलिटी वाढते. कारण की प्रत्येकाला आतल्या सगळ्या ऑर्गनचं किंवा त्या नाड्यांचं किंवा हॉर्मोन्स, फीडबॅक मेकॅनिझम प्रत्येकाला नॉलेज असेल गरज नाहीये. कसं असेल, प्रत्येक जण काही सायन्स बॅकग्राऊंड मधून आलेला नसतो. नाही. तेव्हा कसं हँडल करायचं? कारण ह्या गोष्टी पाठ करून किती करणार? की आता डायबिटीज झाला, ओके हे सगळं, मग हे झालं, मग हे सगळं. तेवढा वेळ नाहीये कोणाला. आणि ह्याला हिलिंग करायला खूप वेळ लागणार. आता ह्या चक्राला करा, मग नंतर परत थोड्या वेळाने त्या चक्राला करा, असे करून आपले हातच आधी गळतात. ठीक आहे. मग हे सगळे त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत जे ऍक्च्युली सांगितले जात नाही, पण जे आहेत ते आहेत, ते लपून काय करणार? कळलं? कारण की ऑब्व्हियसली तेवढा वेळ नाहीये. इथे माणसाला आंघोळ करायला वेळ नाहीये, एवढे सगळे पळतायत. ठीक आहे. मग या स्वतःच्या प्रॅक्टिसेस करून एवढी हिलिंग स्वतःची करायची, परत ही एवढी हिलिंग दुसऱ्यांची करायची, मग तेवढा वेळ ऑब्व्हियसली कोणाकडे नाही आता याच्यात. ते फॅक्ट आहे. कळते? म्हणून मगाचपासून जे काय आम्ही सांगत असतो की लिमिटेशन्स केव्हा दूर होतात, जेव्हा आपण एका जागी बसून पटापट हिलिंग ऍट अ टाइम करू शकतो. दॅट इज युअर डिस्टन्स हिलिंग. किंवा अजून पण खूप टेक्निक आहेत त्याच्यामध्ये, टेलिपॅथी आली वगैरे. आपण 7 डे ला सिलेबस काय आहे लेवल 2 चा लेवल 3 चा ते बघणार. सगळ्या टेक्निक डिटेलमध्ये नाही सांगणार, पण ज्या बेसिक मेन टेक्निक्स आहेत त्या आपण तिथे डिस्क्राईब करणार आहोत. आणखी लेवल 2 आणि लेवल 3 हा वेगवेगळा कोर्स नसणार आहे, कंबाईंड कोर्स असेल. त्यामुळे 11वी-12वी कशी असते तसा विचार करायचा. 11वी करून फायदा आहे का की 12वी करावी लागेल आपल्याला? 12वी केल्याशिवाय अर्थ नाहीये. अर्धवट 40% ऊर्जाने काय करायचं? आपल्याला 100% लागणारच आहेत. ठीक आहे. को रिलेट, मी बोलत नाही की ती 12वी आहे, पण को रिलेट करायचं आपल्याला. पण ते किती दिवसाचं असतं मॅडम? ते आपण सगळं 7 डे ला पूर्ण त्याचा स्ट्रक्चर एक्सप्लेन करू. आता सांगून तुम्हाला कळणार नाही, डिटेलमध्ये सांगावं लागेल. ठीक आहे. चालेल. ठीक आहे, चालेल. थांबूया आता आपण इथे. हो. ओके. उद्याचं मॅडम 5:30 वाजता ना उद्या? उद्या 5:30 ला असणार आहे, सकाळी 5:30 वाजता शक्तिपात. ठीक आहे. तयारी काय करायची काल आपण सांगितलेलं आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी काय करायचं नाहीये, फक्त शार्प 5:30 ला या. म्हणजे काय लवकर चालू करते. आज पण असं झालं, लोक येत आहेत करत 10 मिनिटं जातात. मग तू आता लहान मुलासारखं एक्सप्लेन करावं लागतं त्यांना, मागे हो, पुढे ये, कॅमेरा ऑन कर, कॅमेरा पाठी घ्या. आता आपण तेवढे मोठे आहे, आपल्याला समजायला पाहिजे की आपण दिसतो ना स्वतःला, की मी कशी दिसते, कुठे दिसते. लाईट तर ऑन करावी लागेल, लाईट बंद करून मला कसे दिसणार? लाईट ऑन. आता 2 क्रायटेरिया आहेत, मला तुम्ही दिसायला पाहिजे आणि तुम्ही नावाने जॉईन. शक्तिपात द्यायचा असेल, तुमची आयडेंटिटी तर माझी सगळ्यांना पर्सनली ओळखत नाही, मग ऍटलीस्ट तुमचा चेहरा आणि नाव तर मला माहिती पाहिजे, कोणापर्यंत ती ऊर्जा पोहोचवायची. लोक नावाने येतात आणि अंधार करून बसतात, किंवा नाव पण नसतं
लाईट चालू करणार तर दिसणार कसं ना अंधारात. अंधार पण एवढा अंधार असतो काळा कुट्ट. आणि नंतर मग कॉल करणार, मेसेज करणार टीमला की आमचं झालंय की नाही, झालंय की नाही, डाऊट आहे ना, झालंय की नाही. मग कशाला लाईट ऑन करायची ना एक. पण नाही, तेवढा आम्ही कोण उठणार? तसं करून चालणार नाही. काही लोक नावाने पण होत नाहीत आणि व्हिडिओ पण ऑन ऑफ करून बसतात. मग त्यांना सांगे, त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचेपर्यंत बाकीचे लोक कंटाळलेले असतात. हम्म. कळलं? किंवा आता कसे दिसायला पाहिजे, रूट चक्रापासून क्राऊन चक्रापासून एवढा पाठ तरी दिसायला हवा. हे मी रोज ओढून ओढून सांगते, तरी पण एक एवढा दिसणार, एकाचं फक्त खालचं धडच दिसणार, बॉडी मॅडम दिसणार नाही. कसं उभंच चालेल हे? राहायचं. काय बोलताय? उभंच राहायचं का बसायचं आहे. रूट चक्रापासून काय सांगितलं, अच्छा. आसन पाहिजे बसायला. हम्म. खाली जमिनीवर बसत असाल, ज्यांना जमत नाही त्यांनी खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा, चालेल, पण बेडवर बसू नका. आणि हो. जर खुर्चीवर बसलात तर खाली काहीतरी ठेवा, चादर, चटई, आसन काहीतरी. म्हणजे आपण डायरेक्टली त्या लादीला किंवा त्या पृथ्वीला डायरेक्ट टच करायचं नाही आहे, कारण की ती ऊर्जा आपल्यामध्ये ग्रहण करायची आहे. डायरेक्ट खाली ग्राउंडिंग करायची नाही नाही. आहे. समजलं? त्यासाठी पाणी पिऊन या, फ्रेश होऊन बसा, नॉर्मल प्रेझेंटेबल राहा. एकदम पण असं बसू नका. जरा आपण ब्रह्मांडीय ऊर्जेचा, काही काही लोकांना हे पण माहित नाही, शक्तिपाताला आले, पण शक्तिपात म्हणजे काय, एक्झॅक्टली काय होणार आहे आमच्यासोबत? काही होणार नाही. काय होणार म्हणजे शक्तिपात आहे. शक्तिपात, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचं तुमच्यामध्ये अट्युनमेंट केलं जाणार. हे जे मी लेवल पहिल्या दिवशी सांगितलेलं अट्युनमेंटचा अर्थ काय असतो. ती ऊर्जा तुमच्यात, विचार करा की इम्प्लांट होणार आहे ब्रह्मांडाची, इथून आपण तिला ग्रहण करणार आहोत. त्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला आता त्या ब्रह्मांडाची ऊर्जेला स्वतःमध्ये आपण ग्रहण करतो, तर थोडं तरी आपल्याला प्रेझेंटेबल राहणं गरजेचं. हो. कारण की असं खाऊ नये की आता नॉर्मल लेक्चरला आलो आता झोप, असं नाहीये ती गोष्ट. सोपी गोष्ट म्हणून नाही. तिला शक्तिपात बोललं जाते, शक्तीचा पात होतोय. भलेही आम्ही माध्यम असू, पण ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, तिची एनर्जी आमची पण जाते. त्यामुळे सांगितलं जातं की शक्तिपात रिपीट करू नका. शक्तिपात घेतला असेल तर पुन्हा शक्तिपात घ्यायचा नाही, तेवढी एनर्जी वेस्ट होते. कळलं? आम्हाला पुन्हा ती, एखादा समजा तहानलेला माणूस आला, तुमच्या ग्लासातलं पाणी ओतून त्याला दिलं, ग्लासातलं पाणी अर्ध झालं ना, पुन्हा ते भरावं लागतं. समजतंय? भले ते पाणी ग्लासाचं नाहीये, पण त्या ग्लासाला पूर्ण भरावं लागेल परत. तेवढं पुन्हा मेहनत करावी लागते. समजतंय? कळते ही गोष्ट? त्यामुळे मॅडम आमची सिंगल रूम आहे, त्यामुळे विदाउट हेडफोन्स लावून का? हे बघा, नॉर्मली जर हेडफोन अवॉइड केला तर चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला शक्यच नसेल तर ठीक आहे, पण हेडफोन्स नसावा. आजूबाजूला कोणतरी जाता येतंय हे सगळं टाळा. मॅडम आज शक्तिपाठ केला, उद्या पण करायचं का? नाही, आता काय म्हटलं, शक्तिपात वारंवार घ्यायचा नाही. ओके. आज मी सकाळी 5:30 ला केला, मग उद्या नाही ना करायचा? नाही. आज ओके, केला ओके. काय, ह्याच्या नंतर पण नाही करायचा. ओके, ठीक ओके. आहे? आयुष्यात जन्माला किती वेळ येतो आपण? एकदा. एकदाच. शक्तिपात पण एकदा, नवीन जन्म आहे तुमचा असं समजा. मॅम फक्त एक गोष्ट 10%, 40% आणि 100% बस. तुमचा पण झालाय आज, बरोबर? तर हो. आठवण. हा, बोला. मॅम मॅम मला ह्या रेकी जो प्रकार आहे मी पहिल्यांदा ऐकला, हे नाव नाही का. तर मॅडम मी जेव्हा म्हणजे 10-15 वर्षापूर्वी म्हणजे बॅकमध्ये मी का नाही ध्यानाला बसायचो, ज्ञानमुद्रेमध्ये असं. तर मॅडम मला का नाही 1-2 महिन्यानंतर का नाही असा अनुभव व्हायला लागला का मी पृथ्वीपासून डायरेक्ट असं वरती उचलला गेलो आणि पृथ्वी माझ्या भोवताला गोल गोल अशी घुमत होती. तो कोणता प्रकार होता मॅडम? आपण हलके बनतो, जे मी काल म्हटलं ना, तुम्हाला हलकं बनायचं. लाह्या कशा वर उठतात, तेवढा हो. माणूस हलका बनतो. म्हणजे फिजिकली मॅडम आपण जात माझ्या नसतो, आपली मॅडम एनर्जी तेवढी जाते. हा, बोला. मॅडम माझ्यासमोर असा अनुभव व्हायचा मॅडम, जसं मी ध्यानाला बसलो म्हणजे असं वाटतं का मी पृथ्वीपासून डायरेक्ट वरती उचलला गेलो आणि पृथ्वी माझ्या भोवताल घुमत गोल गोल. हो, येतात त्या. तेवढी प्रॅक्टिस आपण करणं गरजेचं आहे. मॅडम मी 4-5 वर्षापूर्वी की पहिला कोर्स केला होता. प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर? रुपाली थोडीशीच पाटील. केली होती. हा मॅडम, थोडीशीच केली होती मी. हम्म. पण मग मला वाटतं मग नको घ्यायला ना, कारण का माझं झालं होतं ते. आता तुम्ही हम्म. म्हणता ना उगाचच मग कमी होईल असं नको. कमी होईल असं नाहीये. हम्म. प्रॅक्टिस किती दिवस केली, आता करताय, चालू आहे प्रॅक्टिस? नाही, मध्ये मध्येच करत होते मी, फार प्रॅक्टिस नाही झाली माझी.
म्हणजे करत होते की करताय काय म्हणजे? मध्ये मध्ये करते मी 7 हा चक्राची मग गरज नाहीये. नको ना? नाही प्रॅक्टिस म्हणजे हिलिंगची प्रॅक्टिस, कोणाला हिल करताय की नाही? हील नाही स्वतःसाठी, म्हणजे स्वतःसाठीच तेवढंच करत होते. फील होते एनर्जी? हो. हा मग काय गरज नाही करायची. नको फक्त नाही. उद्या ऍक्टिव्हेशनला या. हिलिंग हो. कशी करायची ते ऍक्टिव्हेशन कोणीही शिकू शकतो. अच्छा. पण संवेदना जास्त कोणाला जाणवणार ज्यांनी शक्तिपात घेतलेला आहे. संध्याकाळीच येऊ ना मॅडम उद्या मी होय अटेंड? होय येस. थँक्यू. चालेल आजच्या थांबूयात मॅडम आपण. हा मॅम बोला. आजचा एक अनुभव असा आहे. हा बोला. आज मी सकाळी बसलो होतो ना याला पातलं नाही का मॅडम, तर माझ्याकडे उजव्या भागाला पेन करत होतं, किडनीच्या भागाला नाही का मॅडम, तर तेव्हापासून का थोडं म्हणजे कमी झालं, 50% कमी झालं. व्हेरी गुड. छान. आज ऍक्टिव्हेशनला नव्हतात ना, दुपारी होतात का? नाही दुपारी नव्हतं. हा मग फक्त ठीक. 1-2 मिनिटासाठी चालू मॅडम, काय बोलताय? 1-2 मिनिटासाठी चालू मॅडम फक्त. हा हा हा. मग ठीक आहे, उद्या तुम्ही ऍक्टिव्हेशन करून घ्या, उद्या अजून कमी होईल. आता 50% झालं, उद्या अजून कमी करू. ठीक आहे. फक्त शक्तिपाताचा हा इफेक्ट आहे. आपण हिलिंग हो. पण नाही केली, नजरेने बोलांनी पण काम होतात ते. पण ते आता नाही, नंतर लेवल 2 ला लेवल 3 ला शिकवलं जाईल. ठीक आहे. चालेल. ठीक. सुनंदा मॅडम होतात की नाही? हो मग निसर्ग हो ना ऐकतो की मॅडम. नाही? अनुभव आहे. आहेत आता रोजचे घरामध्ये? हा रोजच्या घरात अनुभव आहेत का आता? मग भरपूर. ठीक आहे चालेल. कॅरी ऑन. व्हेरी गुड व्हेरी गुड. चालेल. ठीक. सगळं चाललंय सरांचं, पाणी चार्ज वगैरे, जेवण चार्ज सगळं व्यवस्थित चालू आहे सरांचं. हिलिंग चालू ठेवायला सांगा. पेशंट. हो चालेल. ठीक आहे चालेल. थांबू आपण आता. हो चालेल. थँक्यू ओके मॅडम. ओके बाय.